नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत। या ठिकाणी एक अजब संघटना या ठिकाणी काम करते। मला वाटायले ही संघटनेमध्ये माणसं का काम करायलेत आणि महाराष्ट्र सरकारची नोकरी का करायलेत। यांना 83 रुपये, यांना 83 रुपये पगार पडते दररोज, म्हणजे 2500 रुपये सुद्धा महिना पडत नाही। ही माणसं जगणार कसे? अरे दारूला गांजाला 4-4, 5-5 हजार रुपये खर्च करणारे सुद्धा माणसं नोकरीमध्ये आहेत एका दिवसाला, आणि 83 रुपये पगार घेऊन काम करणारे ही कामगार महिला 2500 रुपये फक्त महिन्याला। आठवड्याला मोलमजुरी करणारा माणूस 4,000 8,000 रुपये कमवतो, पण या महिलांना अवघे 2500 रुपये मिळतात। आणि महाराष्ट्र सरकारकडे या लोकांची काय मागणी आहे ते आपण इथं मागणी त्यांच्याकडून ऐकायचे आणि नेमकं कशा पद्धतीनं हे आंदोलन छेडायलेत ते आपण त्यांच्याकडून ऐकायचे। आई, तुमचं नाव सांगायचं, तुमचं संघटनेचं नाव सांगायचं आणि तुमचं पद सांगायचं। माझं नाव कुसुम बुबासाहेब देशमुख, राहणार गौर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। तर आमच्या संघटनेचं नाव आहे की CITU। तर माझं लेटर पॅड वर लिहिलं नाही तुम्ही नाव? नाही लिहिलेलं पुढे लिहायचं। बोला, तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या आता 18,000 वेतन जर आमच्या कामगाराला दिलं तर आम्ही ह्या भाजपला मतदान करू। 2,26,040 आमचं कामगार आहे। 43 आहे। तर आम्ही 18,000 जर आम्हाला वेतन ह्या बायकाली दिलं तर ह्या फडणवीस साहेबाला आम्ही एवढी मतदान करू। नाहीतर आम्ही दादा बुशाला तर म्हणावा 18,000 मानधन दे, नाही तर राजीनामा आताच्या आता दे म्हणावतो। फडणवीस साहेबाला अक्कल आहे का? आज 23 वर्ष झालं हे कामगार फुकट काम करतय। सकाळी 9:30 वाजता यायचं, ते 3 वाजता जायचं, 4 वाजता जायचं। शिक्षक काही काम सांगतेत का हो? आम्ही म्हणावं शिक्षक तुम्हाला काम सांगतात आणि तुम्हाला पगार किती देतात? आम्हाला पगार 2,500 महिन्याला देतात, रोज 83 रुपये देतात। ते आता मोलमजुरी करणाऱ्या बाईला 500 रुपये रोजगार आहे, तुम्ही 83 वर कसं करता? अहो, आम्हाला आशा वाटते की फडणवीस साहेब आम्हाला आता 36,000 करतात का 40,000 करतात, ह्याच्यावर आम्ही फुकट काम करतो। तुम्हाला परमनंट करतो म्हणून फडणवीस साहेबांना शब्द दिलाय का? हो, दिलाय। बघा 2023 ला दिलाय। आणि तसं GR पत्र आहे का तुमच्याकडे? आहे ना घरी। कुठं आहे? इथं का बरं नाही? आता मी आणलं नाही। तुम्ही येड्यासारखं काम करायला असं वाटत नाही का 83 रुपयावर? बरं आता करू, पण नाही फडणवीस साहेबाला आता मात्र 2029 ला आम्ही चांगलाच हिसका दाखवू। तुमच्या मागण्या काय काय आहेत आता? आमच्या मागण्या आमच्या बायकाले 18,000 वेतन करावं, आम्हाला 2 ड्रेस द्यावं, आम्हाला कायमस्वरूपी करावं, 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिने करावं, आणि आम्हाला बॉन्ड हे नको, आम्हाला कमिटीचा हक पण नको। आम्हाला गावातली कमिटी इतकी त्रास देते, कुणी बी येव पालकाने, आणि तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं। ह्या फडणवीस साहेबाला म्हणावं, टेंडर वाल्याला। तुम्हाला दवाखान्याच्या सोयी मिळतात का फुकट? अजिबात नाही। काय आम्हाला 83 रुपयाच्या वर MP मिळत नाही। बर आता मग काय मागणं आहे या संघटनेच्या वतीनं? काय मागणं आहे तुमचं? आम्हाला 36,000 वेतन द्यावं का? तर 2,000 एका महिलेला 36,000 का? 2-3 सालापासून आम्ही फुकट काम केलं ह्या शेतात। तुम्ही अर्जावर 18,000 लिहिले आणि आता लगेच दुप्पट मागायला मागणार आम्ही हे। ऐका, का तर आम्ही फुकट काम केलंय, एक काम केलेलं नाही। आता 36,000 का 18,000? खरं नेमकं कोणतं? आता 18,000 टाकावं, पुन्हा 36,000। बरं आज साहेब तुम्ही तालुका अध्यक्ष आहेत, काय नाव तुमचं? नमस्कार, मी हनुमंत नारायण तुंदारे, कळंब तालुका शालेय पोषण आहार संघटनेचा कळंब तालुक्याचा मी अध्यक्ष आहे। करू नका। कळंब तालुका अध्यक्ष आहे। शालेय पोषण आहार कामगार संघटना धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करतोय। तुमच्या तरुण ह्या जी कामगार आहेत ना, तुमचे किती आहेत कामगार तुमच्या सोबत? आमच्या आता जिल्ह्यातलं हे जवळपास शिष्टमंडळ आहे।
आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 3000 कामगार आहेत आणि हे सर्व कामगार गेल्या 20 वर्षापासून अतिशय तुटपुंजा पगारावरती अक्षरशः घराची राख रांगोळी करून हा उद्योग हा व्यवसाय शासनाचा आहे म्हणून करतात. मला सांगायचंय की तुमच्या गड्यांचे महिलांचे तुम्ही थांबाव तुमच्या गड्यांचे महिलांचे निमे वये निघून गेले तरी सुद्धा तुम्हाला परमनंट केलं नाही किंवा तुमच्या पगारी वाढवलेल्या नाहीत. आता म्हातारपण म्हणजे आपल्या गावऱ्या स्मशानभूमीत गेल्या तरी सुद्धा तुम्ही सरकारकडे तुम्ही आशा करायला लाव की आम्हाला परमनंट करतील आम्हाला पगार वाढवून देतील. ही आशा करणं बरोबर आहे का चुकीचं आहे? आमची आशा करणं बरोबर आहे कारण ह्या महिला अजूनही त्या पदावर काम करतात ते कष्ट अजूनही करतात. पण हे सरकार तुम्हाला जाणीवपूर्वक धोका देत आहे असं वाटत नाही का? निश्चितपणाने हे सरकार आम्हाला जाणीवपूर्वक धोका देत आहे कारण ह्या राज्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना चालू केली सरकारनं आणि ह्या काम करत असणाऱ्या ह्या ज्या बहिणी आहेत ह्या सरकारच्या सावतर बहिणी आहेत का ह्या काम करतात शासनानं सांगितल्याप्रमाणे काम करतात शासनाच्या आदेशानं करतात. असं असताना सुद्धा आम्हाला अतिशय तुटपुंजा पगार म्हणजे दररोज 83 रुपये या 83 रुपयावर यांचा वैयक्तिक एकटीचा दवाखाना सुद्धा होऊ शकत नाही. मग ह्यांच्यावर अवलंबून असणारी लेकरं बाळ आहेत यांच्या भविष्यात यांचं कसं काढायचं? आता तुमच्या मग काय काय मागण्या आहेत नेमकं काय काय व्हावं? पुरुषाला पगार किती मिळावी स्त्रियांना पगार किती मिळावी का सरसकट सरकारची पगार मिळावी नेमकं काय मागणी? आमची सरकार बापाकडे एवढीच विनंती आहे की आम्ही आतापर्यंत गेल्या 20 वर्षापासून तुटपुंजा पगारावर काम करत आलेलो आहोत. आम्हाला या सरकारनं शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि आम्हाला इतर राज्याप्रमाणे केरळमध्ये आता याच कामगाराला 18,000 रुपये मानधन आहे महिन्याला. मग आम्हाला सुद्धा या सरकारनं कमीत कमी 18,000 तरी द्यावं. तसं तर आमची मागणी आहे. हे मानधन नकोच आम्हाला वेतन हवं आहे. हा आम्हाला या कामगाराला वेतन हवं आहे आणि कमीत कमी मरत्या समयी तरी शेवटच्या टोकाला का होईना पण या सरकारनं आमच्याकडे बघावं आणि आम्हाला थोडासा न्याय द्यावा. आणि हे सरकार जर आमच्या ह्या मागण्या मान्य करत नसेल अशा पद्धतीची जर हा सरकार ऐकत नसेल तर आम्ही दिवाळीच्या पिरियडमध्ये याच ठिकाणी अन्न त्यागाचं सामुदायिक आंदोलन आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत. किती आहेत तुमचे जिल्ह्यामध्ये किती आहेत कामगार तुमचे असे आणि कामगार जे आहेत त्या कामगाराने किती वर्ष सरकारची अशी फक्त 83 रुपयाच्या रोजगारावर नोकरी केलेले किती माणसं आहेत आणि किती वर्ष काम करतात? जवळपास ह्याच्यामध्ये 2,500 लोक असे आहेत की त्यांनी 20 वर्षापासून काम केलंय. एक 4-5 हजार जर लोक सोडले ते समजा सोडून गेले कुणाला परवडत नाही म्हणून असे लोक गेले. परंतु ह्या जी माता भगिनी आहेत ह्या कुणी विधवा आहेत कुणी परित्यक्त्या आहेत अतिशय गरिबी परिस्थितीमधले ह्या महिला आहेत आणि ह्या बाबा आज हे सरकार वाढवल उद्या हे सरकार वाढवल आपला उद्या विचार करल ह्या आशेनं फक्त हे जिवंत आहेत आतापर्यंत आणि म्हणून ते काम करतात. हे काय नाव तुमचं? माझं नाव हनुमंत नारायण तुंदारे. ताई तुम्ही आता एवढ्या महिला घेऊन आलात बरं का. आता जर तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही काय म्हणला मागा की जर आम्हाला न्याय मिळाला तर देवेंद्र फडणवीसला मतदान करू आणि नाही केलं तर देवेंद्र फडणवीसला मतदान करणार नाही. त्याच्या मतदानावरून तुम्हाला काय घेणं नाही राय. तुम्ही सरकार आहेत ना सरकार ती म्हणेल मताच्या आशानं म्हणाल्यात बाया. तुमची मागणी 40 वर्ष तुम्ही या वयापर्यंत तुम्ही काम केले तुम्हाला न्याय मिळाला नाही. तुमचा न्याय मिळण्यासाठी सरकारच्या विरोधात कसलं आंदोलन छेडणार सांगा. मतदान फिद्दान नाही त्यांच्या विरोधात सांगा काय करणार आहे सांगा. आम्ही आम्ही कसलंच अन्न खाणार ना म्हणून आमच्या 3,000 बायका आणून इथं बसू आणि तर आम्ही गाड्या सुद्धा जाऊ गाड्या सुद्धा जाऊ देणार नाही कसलंच अन्न खाणार नाही. मायच्यान खाणार नाव का? खाणार नाव कधी करणार आहो कधी करणार आहो? दिवाळीच्या नंतर पांडुरंगा शपथ करणार आहो का? पांडुरंगा शपथ न अन्न पाणी खाता आणि मुंबईला पण केलेला आहे. केलंय का? मग कोणता उपोषण म्हणायचं हे आमरण उपोषण करणार आहो ना? संघटनेमध्ये एकमेकाचं मतभेद करणार आहो का? हा ह्याच्या पुढे सगळ्याला मिळून काम करायचं. सगळ्या तालुका अध्यक्षाला घेऊन काम करायचं. सरकारच्या गाड्या आता 15 तारखेला पालकमंत्री येणार आहेत. ही जर 50 महिला
एकत्र झाला आणि पालकमंत्र्याकडे जर गेला तर न्याय मिळेल का नाही? मिळेल की. मग करणार आहोत का? ऐका माझं ऐका. हा, पालकमंत्र्याला मी 10-15 बायका घेऊन आले हा. 7:30 वाजता झेंडावंदनला. आम्हाला पोलीस गाडीनं मला टाकलं गाडीत आणि आनंदनगर पोलीस स्टेशनला 5 तास बसविलं. बर 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 का 15 सप्टेंबरला बर बर. नाही 1 मेला. मग आता बिहून करणार ना का मग? नाही मी बेहणारच नाही. देणार नाही करणार का मग? हा, करणार. कधी? दिवाळीला. दिवाळीला तारीख काढणार आहो का? माय शपथ, माय शपथ. तर हा. शालेय पोषण आहार संघटनेचा शालेय पोषण आहार संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. कोण म्हणतं देत नाही? कोण म्हणतं देत नाही? अरे आम्हाला वेतन मिळालंच पाहिजे. अरे आम्हाला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतलंच पाहिजे. तर हे आहेत महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना. या संघटनेच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं या महिलेनं या पुरुषानं हे आंदोलन छेडलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये त्यांनी मागणी केली की फक्त 83 रुपये रोजगारानंच आम्हाला या महाराष्ट्र सरकारनं ठेवलंय. या महाराष्ट्र सरकारला अक्कल आहे का? अशा पद्धतीनं शब्द यांनी विचारला. या महाराष्ट्र सरकारला अक्कल आहे का? आम्हाला फक्त 83 रुपये हाजरीनच काम दिलं. आम्हाला 18,000 रुपये महिना पेमेंट मिळावं. 2,500 रुपये पेमेंट देऊ नये. आम्हाला 18,000 रुपये द्यावं. मेडिकल द्यावं. दवाखान्याचे औषध उपचार करावा. आता आमचे तरुण महिला आता म्हाताऱ्या झाल्यात तरी सुद्धा आम्हाला परमनंट झालं नाही. आमच्या काही महिला आमच्या मेली काय मेल्या. आमच्या काही महिला मेल्या. तरुण माणसं आता म्हातारे झालेत. आमच्या सगळ्यांच्या गौऱ्या स्मशान भूमीमध्ये गेल्यात. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस आम्हा गोर गरिबाला फुकट राबवून घेतय. या सरकारनं विचार करावा. आम्हाला 18,000 रुपये पेमेंट देण्यात यावं. आम्हाला कायम सेवेमध्ये सामावून घ्यावं. आमच्या म्हातारपणामध्ये आम्हाला पेन्शन मिळावी. अशा पद्धतीने यांची मागणी आहे. आणि जिल्हाध्यक्ष महिला म्हणतात की आता या वेळेस मला 18,000 रुपये पेमेंट दिले तर बरं होईल आणि पुढल्या वेळेस 36,000 रुपये द्या अशी ही मागणी या महिलांनी केली. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस खरंच लाडक्या बहिणीचे कैवारी आहेत का? कारण ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. अरे लाडक्या बहिणी कायच काम करीत नाहीत. तिला 15 ज्या लाडक्या बहिणी काम काहीच करीत नाही तिला मताच्या आशेच्या पोटी 15,000 रुपये 1,500 रुपये तुम्ही इलेक्शनच्या अगोदर देऊन या पैशाच्या आशानं मतदान घेऊन तुम्ही महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री झालात. पण या बिचाऱ्या रात्रंदिवस काम करत असताना यांना फक्त 83 रुपये पगार देत आहात. हे तुम्ही जाणून घ्या. आणि महाराष्ट्र सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या बहिणी आहात. या बहिणीचा कैवार घ्या आणि आम्हाला 18,000 रुपये पगार द्या. लाडके दाजी इथं आहेत. या लाडक्या दाजीला सुद्धा 18,000 रुपये पगार द्यावी. आम्हाला सामावून घ्यावं. आम्हाला कायम करावं अशीच अपेक्षा या महिलांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार या महिलांचं काम कशा पद्धतीनं करेल. यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून कसं घेतलं जाईल तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार या गोर गरीब माणसांच्या बाबतीत कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा. धन्यवाद. दाराज शिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.